धरलं काय नेम? हा वा वा वा, काय लाडू, हे खेळणं बिळणं समजा ठीक आहे, पण अभ्यास बिभ्यास करतो का नाही तू? करतो. आणि शाळा कशी चालल्या बाळा तुझी? साबी मस्त. बघ चंदे, शिक जरा या बारक्या पोराकडनं. हे एवढंच पोरग आहे, पण शाळेची बघ किती गोडी आहे त्याला. आणि तू जाऊ दे, शाळा सोडून दिल्यास. मग मी काय करू? माझी शाळेतली पोरं मला समधी ते मोदक मोदक म्हणून चिडवायची आणि आदन मधन मारायची बी. मोदक काही नाही काही नाही, समधी निमित्त आहेत तुझे, आम्हाला समजा माहिती. आता या लाडूला बी समधी मोदक म्हणतात, पण त्याला कोण चिडवतंय शाळेत? काय रे लाडू, शाळेत चिडवतो तुला कोण मोदक मोदक म्हणून? अजिबात नाही. हवं त्या अंजली ताईच्या भ्यानं त्याला कोण बी चिडवत नाही. त्या नसतील तर बघा की लाडूला कसं चिडवतात आणि मारतात बी. म्हणजे समजा, हा समजा जाऊबाईंनी शाळा सोडून दिली तर समधी शाळेतली पोरं पोरी लाडूला चिडवणार, त्याला मारणार, असं म्हणायचंय तुला? मग ताई साहेब, तू मस्ती सांगते. माझ्या शाळेतली पोरं जरा तर चांगली होती, लाडूच्या शाळेतली पोरं लई वांड आहेत. बाय 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 बाय, आता ग मग चंदे कसं करायचं? बघा की, विचारा की लाडूलाच. लाडू, अरे तुझ्या माऊनी शाळा सोडून दिली तर तुझं कसं म्हणणार र? तू माऊशिवाय शाळेत जाणार आहेस काय? नाही, मावला असेल तर मी नाही जाणार शाळेत. हा असंच कर, तू असंच कर बाळा. बघ लाडू, आम्हाला का नाही लई काळजी वाटायला बघ तुझी. तू एक काम कर, तू तुझ्या माऊला सांग की शाळा सोडून जाऊ नकस म्हणून, आणि जर नाही ऐकलं का नाही तर आता चंदी कशी रुसून बोलत होती तसं रूस रड काही बी कर, पण माऊला सांग शाळा सोडून जाऊ नकस. हा, मावला मी सोडूनच जाणार नाही शाळा. हा शाबास, कसं हुशार आहे ग पोरग. अरे अरे काय लाडू, बारक्या पोरांनी अभ्यास बी करावा र, खेळायला बी काहीतरी एक लिमिट असते. घे, बघितलं जाऊबाई, अहो तुम्ही घरात नाही तर अभ्यासाचं नाव बी घेणं झालंय. तुम्ही जरा घरातच थांबत जावं बरं, म्हणजे जरा तर अभ्यास करल. सरपंचकीपेक्षा पोराचं शिक्षण ज्यादा महत्वाचं आहे. उद्याची पिढी घडवण्याचं काम मोठं आहे जाऊबाई. शिकवणं सोडून राजकारणात यायची काही बी गरज नाही हो. नाही म्हणजे राणा भाऊजींची जी गत झाली ती आपल्या लाडूची होणी असं वाटतंय हो आम्हाला. काय राणा भाऊजी, बरोबर आहे ना व? लाडू, जाऊबाई जर शाळेत येणार नसत्याल तर तू जाणार शाळेत? नाही, मावला असेल तर मी नाही जाणार. बघा, ऐका आता त्याच्या तोंडून. राणा भाऊजी, जाऊबाई, लाडूच्या वडिलांनी आपल्यावर जी जिम्मेदारी दिल्या ती पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे. जाऊबाई, तुम्ही अजून बी जरा नीट विचार करा. इलेक्शन मधनं माघार घ्या, पण शिकवणं काय सोडू नका बघा. मावनं शाळा सोडली तर तुम्ही मला चिडवणार, मारणार शाळेत. वहिनी शाळेत नाही आल्या तर आम्ही कुठे जातो शाळेला? वय वहिनीसनी अडवाय पाहिजे बघा. हा, अंबा मी राणादाला बोलवतो. राणादा, ए राणादा, राणादा, अरे राणादा. काय झाले? काय रे लाडू, जेवता जेवता इकडे कुठे आलास तू? नीट जेवला बी नाहीस. काय रे पोरांनो, तुम्ही जेवला काय? भूक मिळली आमची.
का ते अंजलीबाई शाळेचा राजीनामा घ्यायलात ना मग आम्हाला जेवण कसं जाईल? इलेक्शनला उभं राहायचं म्हणल्यावर राजीनामा द्यावाच लागणार. मग इलेक्शन कॅन्सल करायला सांगतेस नाही. वहिनी शाळेत पाहिजेत बघा आम्हाला. होय. असं म्हणून कसं चालेल? अंजलीबाई सरपंच नाही झाल्या तर समद गाव ते पप्प्याच्या ताब्यात जाईल. शाळेची बी वाट लावल पप्प्या, त्याचं काय? अरे वाट लागू दे नाही तर काय तर होऊ दे. तू वाटल्यास पप्प्या संग भीड, पण वहिनी आम्हाला शाळेत शिकवायला पाहिजेतच बघ. मला उभं राहता येत नाही निवडणुकीला. ना अंजलीबाई नसल्या तर शिकायचं नाही असं कुठे? त्या गावात नव्हत्या तेव्हा बी तुम्ही शिकत होता ना व? तेव्हा नुसता आजारी भरतो तो शाळेत. खरं वहिनी आल्यापासून लय मजा येते आम्हाला शिकायला. होय, वहिनी जे शिकवतात ते शिकतोय बा आम्ही. तसं काय नाही. तसंच आहे. तू शाळेत गेला नाहीस म्हणून कळत नाही तुला. ते काय माहित नाही बघ. वहिनी पाहिजेत शाळेत. आणि जर वहिनी आम्हाला शिकवायला नसल्या तर आम्ही शिकणारच नाही बघ. आणि हो लाडू पण शिकणार नाही. काय लाडू? पाहून असेल तर मी शिकणारच नाही. हा, शाळेत नाही तर इकडे शिका, त्यात काय? ठरलं. शाळेपेक्षा ग्रामपंचायत मोठी. समद्यांचं भलं व्हायचं असेल तर अंजलीबाईसनी राजीनामा द्यावाच लागणार. अरे मग आमच्या शिकण्याचं काय? त्याचा बी तोडगा आहे माझ्याकडे. अंजलीबाई गाव बी सांभाळणार आणि तुम्हाला बी शिकवणार. हिरवे हिरवे गार गालीचे हरित हरित हे काय करतात? अभ्यास. आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय? नाही नाही, पूर्वेलाच. मग मी न ओरडता न सांगता असा कसा अभ्यास करायला बसला? मला अभ्यास करा असं वाटला. बरं ते ना जरा इकडे या की. जरा या की इकडे. बसा रे. बसा की. जरा हे समजून सांगा की काय आहे हे हरित. हरित तृणांचा. काय? तृण तृण तृण. 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 हा, तृण म्हणजे गवत. तृण म्हणजे गवत. शिकलं तुम्ही? बघा, शिकवायचं असेल तर कुठं बी शिकवता येते आणि कुठं बी शिकता येते. हो, शिकण्यासाठी जागा वय महत्वाचं नसतं. महत्वाचं असतं ते शिकवणं आणि शिकणं. अहो, तेच तर. जसं शिकायला जागा महत्वाची नाही तसं शिकवायला बी जागा महत्वाची नाही. तर तुम्ही शाळा सोडली पण तुम्हाला शिकवता येणार नाही असं कुठे? हे बघा, तुम्ही पोरासनी इकडंच घरात शिकवा की. आता तुम्ही ज्या कोड्यात सापडल्यात ना त्यासाठी यो तोडगा चांगला आहे. शिकवणं आणि सरपंच पद दोन्ही बी काम होतील. मला पटतंय तुमचं. उद्यापासून मी अंजलीबाई नाही राहणार, फक्त अंजली. हो, तुम्ही माझ्यासाठी काय अंजलीबाईच असणार. ठीक. ठरलं तर मग उद्यापासून तुमची नवीन इनिंग सुरू. जरा हसा की मस्त पैकी. हसा की. हो, अहो अंजलीबाई हसा की. अंजलीबाई अहो हसा की जरा. हसले ना. अहो पाल इकडं बघा. तुमच्या आवाजानं बिचारी पळून गेली. काय हो? काल मी एवढं समजून सांगितलंय, आता मास्तरनीनं माघार घ्यायला पाहिजे. काय माहित काय करतात आता. खरं लाडू जर रुसून बसला का नाही तर मास्तरी नक्की माघार घेणार बघ. ताईसाहेब, तुम्ही तर बारक्या पोराला बी सोडून झालायचा.
अगं राजकारण असंच असतंय चंदे. बर हे घ्या, चहा गार झालाय घ्या. अगे आधी जरा चांगली बातमी तर येऊ दे, मग घेतो चहा. आव घ्या हो. वाईट बातमी आली तर तसंच राहायचं चहा. चंदे काय राजकारण चाललंय कळू दे की आम्हाला बी. जाऊबाईंनी घरात राजकारण करायचं नाही असं सांगितलंय, ध्यानात आहे ना बघ. अगं माझं नाही तुझं बोलायला लागलोय मी. आम्ही कशाला राजकारण करू, जावा तवा संशय घ्यायची सवय. काय जाऊबाई, काय काय ठरलं तुमचं? तुम्हाला काय वाटतंय, काय करावं? आमचं तरी एकदम सरळ सरळ मत आहे, शिकवणं ह्यो तुमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेव्हा शिकवणं सोडून कसं काय चाललो? म्हणजे लाडू, आपल्या गावातली समधी पोरं, त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही शिकवत राहिलं पाहिजे. तुमचं आणि जाऊबाईंचं मत एकच आहे. वय वहिनी बी चांगला विचार करतात. पण काही माणसासनी कायम आमच्यात खोटच दिसत्या. तर जे खरं आहे ते खरं आहे. काय खरंय? खोट. सूरज, सकाळ सकाळ वाद घालणार आहेस का वहिनी सगळं? अरे नाही रे बाबा, मी कशाला माझा दिवस खराब करून घेऊ. तुमच्या संगत बोलण्यात का नाही काही पॉइंटच नाही बघा. जाऊबाई, शिकवणं कायम ठेवण्याचा निर्णय तुम्ही एकदम चांगला घेतला असा बघा. मी शिक्षिका आहे आणि मी कायम शिकवत राहणार. मग आमचा फुल्ल सपोर्ट आहे तुम्हाला. अरे वा, मग तुमचा हा पाठिंबा घेऊन आता निघते मी शाळेला. चालतंय चालतंय, या. वहिनी मी कोल्हापूरला जाऊन येतो, आल्यावर पुढच्या मिटिंगाचं ठरवूया. हा? चला आम्हाला. वहिनी आम्ही शाळेत जाऊन येतो. होय, होय, शिस्तात जावा. गोदात का निघते मी? कावळ्याच्या शापानं गाय मरत नसत्या. आमचा डाव सक्सेस झाला आणि चांगली बातमी मिळाली. देवा असाच आशीर्वाद राहू दे र. पोट्या, हा तुला माहितीये काय, बाई नवीन आलत्या तेव्हा रानाच्या मळ्यात अभ्यासाची सल काढलेली ध्यानात आहे ना तुझ्या? अरे कसा विसरण मी, वाघिनुसार चिरली होती. सोड सोड मला, सोड सोड रानात, सोड की. चुप चुप चुप. दिसते का वाघीन? वाघीन बघायचे ना? दिसते का? हा दिसली दिसली, डेंजर वाघीण दिसली, समोरच आहे, सोड. हा? अरे थांबा भैया, ए थांबा थांबा थांबा, पळताय कुठे? आणि ते वहिनीसनी घाबरून रानादाने हिरीत उडी मारली होती, ध्यानात आहे काय तुमच्या? आणि शाळेच्या पुढे ते लाकूड पडलेलं रानादान उचललेलं माहिती नव्हतं, ताकद दावा आहे. गड्यांनो, असं काम करायचं की वहिनी शाळा सोडून जायलाच नको पाहिजे बघ. पण ढेरपट्या, मला वहिनीसनी समजावलं, रानादाला पण सांगितलं, त्याचा काय उपयोगच झाला नाही. पण आपण आपली आशा सोडायची नाही बघा. हा, काहीतरी जादू होईल आणि वहिनी थांबतील बघ. तोपर्यंत आपण आपलं काम आपल्या. चला वरती, लवकर सर आते हो. या 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 या, बरं झालं तुम्ही लवकर आलात. ठीक आहे. ठीक आहे. अहो तुमचा राजीनामा परत घ्या अशी विनंती आहे आपल्याला. पाठक गायकवाड बाई, मी रात्री फार विचार केला आणि या निर्णयाप्रत येऊन पोहोचलो की तुमच्या बहुमूल्य अध्यापनाची या शाळेला नितांत गरज. उद्या आपण गेला तर आमच्या शाळेतल्या मुलांचं शैक्षणिक भविष्य अंधारात येऊ शकतं. नाही सर, मी निवडणुकीला उभी राहिली, मला राजीनामा द्यावाच लागणार. हे बघा पाठक गायकवाड भाई,
निवडणुकीपेक्षा मुलांचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. अहो, सकाळपासून मुलांचे सुकलेले चेहरे मला बघवत नाही. विद्यार्थ्यांचं तुमच्यावर आणि तुमचं विद्यार्थ्यांवर खूप प्रेम आहे. त्यांना असं पोरकं करू नका. या शाळेला आपली खूप गरज आहे पाठक गायकवाड बाई. हेड सर, आता ते शक्य नाही. मी माझं सामान आवरायला घेतो. हो, थांबा थांबा थांबा. गायकवाड बाई, तुम्ही परत एकदा विचार करावा असं मला वाटतं. नाही सर, माझा निर्णय ठरलाय, आता त्यात बदल नाही. हो पण आपण आता माझी बदली गडचिरोलीला हे ठरलंय. अंजली बाई, थँक्यू.